रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज। जिनोनिया शिवा जीव शिवापती स्वरूप सोये अनुभवी पूर्ण ब्रह्मतत्व दसावे जीवी वाचाय के भावी पदायशे। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग करे दंडवत। या ठिकाणी कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे। पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रभू रामचंद्र परमात्मा हनुमंतरायाला बोलत असताना बोलता बोलताच विषय निघाला आणि पंचीकरण या ठिकाणी आव्हानं व्यक्त केलं। 4 ओव्या झाल्या। 5वी ओवी आता ऐका। जिनोनी जीव शिव पदवी स्वस्वरूपे अनुभवी पूर्ण ब्रह्मत्व ठसवे जीवी पंची एक भावी पदाईशे। जीव मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊनी छंद माझे माझे। जीवा वास्तविक पाता जन्माला येताना असताना भगवान परमात्म्याकडून आला। जीव दशेला आल्यानंतर त्याला जीव नाव पडलं बरं का। मग तो मुक्त येणार तरी बद्ध झाला मायेमध्ये गुट फाटला। मग ही जीवाची जर जीवपणा जर जीवानं सोडला एक बार नर करने कर जाएगा तो नर का नारायण बनता है। तिला तिला पुण्य साचे पडे तरी हे बहुता जन्म तोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम गडे संतांचा। मग हे भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता जर जडजडून व्हायला निघो हे भक्तीची वाटेला पावशी आव्यंग धाम माझे म्हणून भक्ती पंत बहु सोपा। मग जीवाची पदवी शिवाला घ्यायची ठरल्यानंतर पंच एक भावी पद आयुष्य। पंच काय? पंच ज्ञानेंद्रिय। पहिला ज्ञानेंद्रिय असणारा डोळा, दुसरा असणारा नाक, तिसरं कान, चौथी जीभ आणि 5वं ज्ञानेंद्रिय हे त्वचा स्पर्श। स्पर्श जो असतो ना शरीराला जो स्पर्श होतो त्याला त्वचेला काटाला म्हणते ते ज्ञानेंद्रिय। एक वेळेस राजा जनकाच्या राजसभेमध्ये शुकाचार्य भगवान ज्यानं भागवत ग्रंथावर भाष्य केलं तो आणि नारद ऋषी दोघं जनकाच्या घरी गेले। त्यावेळेस जनकानं झाडू मारणाऱ्या बाईला विचारायला लावलं। म्हणले जा जो ब्रह्मज्ञानी कोण आहे दोन्हीतला अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा तो पाहून ये। ती झाडू मारणारी स्त्री असणारी जवळ गेली आणि लगेच दोघांच्या मध्ये जाऊन बसली। बसल्यानंतर नारद म्हणला मी ब्रह्मचारी बाजूला सरकलो। शुकाचार्याच्या त्वचेला भगवत भक्ती लागल्यानंतर त्याला स्त्री पुरुष द्वैत्याचं मावळलं होतं। मग जनकाने सांगितलं अग्रपूजे करण्याचा अधिकारी कोण आहे? शुकाचार्य। म्हणून जिनोनी जीव शिव पदवी स्वस्वरूपी अनुभवी स्वतःच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे हे विश्वाची माझे घर आईशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर। आपण झालंय वृत्ती तयार झाल्यानंतर इति संताची लक्षणे वाचा बाबा। या लागी गपी नंदना शीघ्र करुणी वातरी बंधू लक्षी मना बहुना बोलो हे बाबा हनुमंता अरे तू लवकर प्रयाण कर लवकर जा। प्रार्थना कर तडजोड कर तडजोड आळस करू नको। माझा बंधू लक्ष्मण वाचवायचंय तुला जायचंय। मर्यादा पुरुषोत्तम करता करतो म्हणण्याची शक्ती विश्व चलत चलत असे जेणे जो ब्रह्मांडाचा चालक आहे असा असणारा राम प्रभू। पण ते हनुमंतरायाला सांगतो म्हणजे हनुमंतरायाचा अधिकार कमी आहे का? येशे गौरविला मारुती बजरंगबली हनुमंतरायाकडे यश यशस्वी औदार्य भक्ती ज्ञान आणि वैराग्य 6 गुण असते त्याला देव म्हणते। आणि भगवान परमात्म्याने हनुमंतरायाला 1 गुण दिला यश। कोणत्याही कार्यात गेल्यानंतर तो विजय होतो। आता आपल्याला बरं का आपली रामकथा चालवायची एक तास बोलण्याची आपली तयारी मग बोलत बसू नाही। जे बोलायचं तेच बोलावं नाही तर का बोलता येत
आईच्या श्रीरामाच्या उत्तरात आईच्या दुष्परिणामी समग्र. ऐकून आला त्या कबीर उत्तर बोलला. प्रभू रामचंद्र परमात्म्यानं जे बोलले रामप्रभू, आपण रामप्रभू बोललेलं ऐकलं आणि तसंच हनुमंतरायाने बी ऐकलं कानानं. आणि मग ऐकल्यानंतर बाकीच्या वानर म्हणते, रामप्रभू म्हणतात ना हनुमंत, ते सुद्धा खरे लवकर समुद्राला मुली असं का देणे पालथी गेली लंका. लाविला तसा मुका तो हनुमान भेटा सरसावला. समुद्र ओलांडून नसका जेने पालथी केली लंका, तो हनुमान देखा सरसावला. सरसावला सावध आणि हनुमंतराया. आणि सावध झाल्यानंतर स्वर्गातून फुलाची पुष्पवृष्टी केली. कुणावर? हनुमंत. प्रत्येकाला आपापली काळजी. सत्वर जाऊन कपिपती औषधी स्वामित्रा उठविला मानवती उदय बसरी. हनुमंतराला लवकर जाईल औषधाने लक्ष्मणाला वाचवे सूर्य उदयाच्या अगोदर. कोण म्हणता? देवदेवतांची माहिती गावगान दिली आपल्याला. चला लक्ष्मण उठल्या झाला श्रीराम सोया निमेषाच्या बदला रावण राजा विभीषण सलामीला. लक्ष्मण उठल्यानंतर म्हणले निमेष. निमेष शब्दाचा अर्थ आहे डोळ्याची पापणी लवती न लवती. एवढ्या वेळाला शास्त्रानं निमेष सांगितलं. म्हणले 1 निमिषामध्ये हनुमंत जाऊन औषधे आणि देवांचं मनोगत. लक्ष्मण उठविन राज्यावर विभीषण स्थापनात रावण मेला का आपण बंधनातून मोकळे. विठ्ठला सकळाची चाकरी सुट्या देवाची आरोग्या बरकवाडी स्वरी उडी उभारी. अमर कोडी. अमर कोडी बी देवाचे बर का. म्हणजे अमर, देवाला अमर शब्द का वापरलाय? देवाचं अमृत आहे आणि अमृत प्याल्यामुळे देव जिवंत. राक्षसाने मध्ये रागितली असो, समुद्र मंथन विषय होऊन गेला, पण त्याच्यामुळे देव अमर आहेत. म्हणजे मग अमर लोक आहेत ना तरी त्यांना भीती आहे. अमराला मरणाची भीती नाही पण बंधनाची भीती आहे बर का. गरीबाला काय खावा म्हणून पंचायत आणि श्रीमंताला खाल्लेलं जिराव म्हणून ते पाठ पळत आणि गरीब हिरवळ पळत पळत राहणार. एवढाच फरक आहे. सुखी कोणी नाही. आयचा सरसावला भांडण श्रीराम नामे भूता बोलला उत्तराला उभीला परिषद. सरसावले सावध झाल्याने काय बरे रामप्रभू ऐकू लागले. चला लोटांगण श्रीरामाचा ना करू अनुवाद सावध ऐकला गुणाचा विद्या बनाये माझी. रामाच्या पाय डोकं ठेवलं हनुमंतरायानं आणि विनंती म्हणजे प्रभू तुम्ही माझी विनंती ऐका की मी काय सांगतोय. बजरंग म्हणजे हनुमंतराया अगोदर रामाचं लक्ष आपल्याकडे केलं नंतर बोलू लागले. हे लय महत्वाचं बरं का. नाही तर हमगाव गायना तुम सोना ऐसा नको. चलो आम्ही एवढी कोणाची तबी औषधी समाता माझा सारख्या तुता साक्षरात आणि ना. या ओवीची पुनरावृत्ती होती बरं का 4थ्या अध्यायामध्ये. बजरंग म्हणजे हनुमंतराया म्हणजे स्वामीशी केवढी चिंता दिव्य औषधी तत्वता मज सारखा दुतासता शनार्धता अनिलो. म्हणले रामा चिंता करू नका, मी तुमचा सेवक आहे ना. सेवके करावे सांगितले काम. म्हणले चिंता करायची नाही, मी औषधी आणि तुम्ही काळजी करू नका. फक्त मी शब्द आला बरं का इथं. चला पुढं. आयते वीर पंचाला जली विकासी मला तुझे नामे दिल जला अंगमना जाना. तुझे निनामे दिन जाना अंगवन जाण धैर्याच. हे रामा, अरे तुझं नामस्मरण केलं का? हे
नावाचे नामेची दारले कोट्यानं कोटी नामे वैकुंठी बाई सविले हे नामाचं महत्व आहे. म्हणले रामा प्रभू तुमचं नामस्मरण केल्यानंतर काय हे केले एका चिंतिता विठ्ठले. म्हणजे नामस्मरण केल्यानंतर अंगामध्ये धैर्य येतं, रक्त होतं, मन प्रसन्न होतं, चित्ताची एकाग्रता होती, चित्ताचं चैतन्य होतं. चैतन्य चित्ताचं झालं म्हणजे चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. मग चिंताची मनामधून चिंता गेली का बाबा झोपडी असू द्या, झोपडी राहायला आणि धर्मपत्नीचा आणि पतीचा विचार असू द्या, आनंदाने जीवन जगता येतं, त्या सुद्धा प्रपंचात आनंद आहे. आणि एकाचा सोमवार आणि एकाचा जर मंगळवार झाला ना दादा तर मोठा बंगला असू द्या सुख लागत नाही. म्हणून रामाला अनंत कोटी ब्रह्मांड नाही तो परमात्मा आहे बर का, तरी सुद्धा देवाला चिंता होती. म्हणून हनुमंतराया म्हणले चिंता नका करू, तुमचं नाव घेतलं का चिंता नाही शिवतीन देवा, तुम्ही चिंता केल्यावर कसं बरं. हे असणार संवादाचं बोल. तुझ्या नामे यश कीर्ती, तुझ्या नामे रती विरती, तुझ्या नामे गणजाती प्राणी पावती रघुराया. तुझे निनामे यश कीर्ती, तुझे निनामे धृती विरक्ती, तुझे निनामे आढळ शांती प्राणी पावती रघुराया. हे रामा अरे यश तुझ्या नामाला आहे, धैर्य तुझ्या नामाला आहे, कीर्ती तुझ्या नामामुळे. ऐका बोलतो परत येईन न येईन ते भगवंताच्या स्वाध्यान बाबा मानवी देह काही शिक्षण भरपूर नाही भरवसा. म्हणून बर का देवाचं आम्ही नाव घेत होत म्हणून लोक आमच्याशी चांगलं बोलते बर का. आम्ही जर देवाचं नुसतं नाव घेतलं वाटात पुढे दाव्यावर दिसतो तर तुम्हीच गावातला एखादा माणूस म्हणलं तर तिने याला काहीतरी याचा सत्कार करावा. म्हणून परमार्थाला लागल्यानंतर चारित्र आचरणाला खूप महत्व आहे बरं का. अभ्यासाला परमार्थामध्ये महत्व नाही, म्हणजे अभ्यास करू नका म्हणत नाही, तुम्ही चित्र माणसं कळसव बांधकाम करायचं म्हणता. अभ्यास हा करावा लागतो पण विद्या विनय शोभते. नम्रता जर असल आणि मनाची प्रसन्नता असेल तर परमार्थात किंमत आहे. मग देवाच्या नावाने सगळं कार्य घडताना यश मिळतं, कीर्ती मिळती, धृती मिळती, विरक्ती मिळती. हे सगळं जर देवाच्या नावाने मिळत असलं तर नाव घ्यायला काय अडचण आहे. बोला बरं एकदा सगळे माय मावल्यावर तुम्हाला काही बोलत नाही, मी तुमच्या गावाला नवीन आलो पण एकदा म्हणा प्रभू रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. नामी नाही जन्म मरण, नामी नाही निज वतन, नामी सदा स्वानंद घन गुण नाम चित घन रघुवीराम. नामी नाही जन्म मरण, नामे नाही निज पतन. बोल पूर्ण वाचित बाबा जरा तुमचं काय होते आवाज तुमचा चांगला आहे, फार गोड आहे पण ओळीला एका पाकळीला गॅप बसतो. बसू द्या हा. नामी नाही जन्म मरण, नामी नाही निज वतन, नामी सदा स्वानंद घन गुण नाम चित घन रघुवीराम. हे रघुवीरा हे रामा अरे नामाने जन्म मरणाचे भीती नाहीशी होती. जन्म मरण नाहीस होत नाही नामाला बर का. मरण माझे मरून गेले मज केले अमर, इति संताची लक्षणे अंतकरणी वस्ती गुणे, अंतरी देवे धरले ठाणे जाणेले खुंटे वस्तीचे लक्षणे. म्हणून शूर ओळखावा रणांगणी, साधू ओळखावा मरणी. मग नामाने जन्म मरणातून नाही होत, जन्म मरणाच्या फेऱ्यातून. नाम सच्चिदानंद घन, सच्चिद आणि आनंद हे भगवान परमात्म्याचे असणारे ब्रह्मस्वरूपाचे लक्षण आहे. मग सच्चिदानंद स्वरूप तो परमात्मा आहे. सतत आनंद आपल्याला प्रपंचात आनंद होतो, दुःख होतं, आपण सगळे प्रपंच घेत. इथं काय कोणी हिमालयातून आलेला नाही म्हणून प्रपंचात आनंद होतो मी मावळतो मी असं. पण भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर लुटली नादी आणि जागली समाधी अवस्था होती. चला अत्यंत तळमुळ पाषाण नामे उदरले पूर्ण, ते देवा पुढे मरण कोणाची लक्ष्मण दिसता.
अर्थ आहे दगड बर का. लिखी बोले आणि सुने लागे. मूर्खाला बोलले फायदा नाही. दगडाला बोलते का गावला नाही. संत आहे ती आपल्यालाच बोलले पण निमित्तानं माध्यम वापरलंय. कधी कधी काय होतं सासू सोनाला सुद्धा म्हणती की आमच्या कुळात असं नव्हतं बर का. म्हणजे कसं होतं ती सांगते का कसं होतं नाही. पण लिखी बोले सुने लागे. आपल्याच मुलीला म्हणायचं लय जरा चालू नको लय पदर पाडू नको म्हणायचं असतं. सुनाला पण नाव घ्यायचं लेकीचं. तसं नाटमारात म्हणजे नामे नाही जन्म मरण नामे नाही निज पतन. हा त्यांचं जडमूड पाशा जडमूड खटणे नाही आले शुद्ध होऊन जावे. चला मुख्य औषधी शकळाचा मी नामामृत संजय नामे निर्मुक्त भवबंधनी चुडामणी रविरा. मुख्य औषधी मुख्य महत्वाचे औषधी म्हणजे नाम भगवान परमात्म्याचं. नामे निर्मुक्त भवबंधनी जन्म मरणाचं फेरेतून सोडणारं नामे. चुडामणी नरविरा. चुडामणी शब्दाचा अर्थ आहे बरं का. सगळ्यात विशेष महत्व मानवी जीवनाला आल्यावर उघड बोलत असतो बरं का मी. माय माऊलीचा जितका आदर होतो लग्नात भारी भारी कपडे भारी भारी चुडा सगळे आवजाव बोलते कालवाऱ्या सेवेला असत्यात. हे कधी घडतं फक्त एकदा तिथून मोर लई जिम्मेदारी पडते अंगावर. किती पडते काय पडते हे आता इथून सांगायची गरज नाही. पण महत्वाचा विषय महत्व दिलं चुडामणी. तो कसा आहे एकदम पूर्ण ब्रह्मत्व पदाला योग्य त्याचा झालेला आहे हनुमंता. आणि मग तू हे कार्य करणार आहेस ना. मग हनुमंतराय म्हणले रामा तुम्ही चिंताच करू नका. बोला कायचे ब्रह्मशास्त्राचे बळ कायचे बापुडे मृत्यूचे मारकाचा बळ नाम केवळ श्रीनाथा. हे रामा ब्रह्मशास्त्र ब्रह्म आणि शास्त्र म्हणजे शास्त्र तरी काही सांगतं. 6 शास्त्र आहे 4 वेद आणि 18 पुराणे ही आपली धर्म संस्कृती असो. पण म्हणले शास्त्र चालायचं नाही मंत्र तंत्र जप तीर्थादी साधन नको. म्हणजे सगळ्यात तुझं नाम श्रेष्ठ आहे ना. मग मुख्य नाम असल्यानंतर चिंता नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. चला आयशा सुनी स्वामी मला आज्ञा दिली तुम्ही तरी दिव्याच्या द्यावी मी जरूर स्वरमृत्यू बदलामध्ये दुर्गम दुर्लभ असणाऱ्या औषधी आहे ते सुद्धा. आणि तुम्ही मला आज्ञा दिली ना तुमचं नाव मुखात असल्यानंतर बोला चिंता नाता चिंता दुःखाची सर्वदा चिंतेचे भान हृदयी दुःखावर हे रामा प्रभू चिंता करू नका. चिंता सुख नेती सर्वथा. चिंतेचे बाण हृदय घेतात दुःख अवस्था अनिवार्य कठीण दुःख मृत म्हणजे चिंता द्यावा करू नका. प्रभू तुम्ही चिंता करू नका. हनुमंतराय बोलले. चला ना चिंता सरसरल्या शरीरी सुख लागता चित्ताची लहरी देवरानो यक्षगंधर्व किन्नर आणि मानव सर्वांना असणारी चिंता लागल्यानंतर सर्वांचीच फजिती होती. म्हणून रामा तुम्ही चिंता करू नका. सुख नेती राज भवन सुख नेती भोगयात पुत्रादीचा सुख राज्य संपून गेले ते काही येणे मानावे. पूर्वीच्या काळात घटक राज्य असत बारी बारी बर का. आणि राज्य मुलाच्या स्वाधीन करून राजा तपश्चर्याला जायचा. आणि तपश्चर्याला जाऊन तो भगवान परमात्मा आपल्यासा करून जीवनाचं सार्थक करायचा. म्हणून म्हणले राज्यामध्ये सुख नाही भोगामध्ये सुख नाही. अष्टभोग घेत असो लई लांब जायचं म्हणलं का तर ऐकणाराची मेमरी हँग होती. आपण जर प्रत्येक शब्दावर जर वाढवून बोललो तर आपली ऊर्जा टिकली पाहिजे. म्हणजे काय भोग यात्रात भोग अष्टभोगामध्ये सुख नाही. दारा पुत्र आदी जन. आता मुला कोणतं कुणाला सुख नाही. मला नाही गेल्यावर तुम्हाला मी नसलं. तुमच्या गावाला मी नवीन आलो मला इथला बी अंदाज आणखी आला नाही. उद्या कोणाला आला असो पण म्हणले दारा पुत्र आदी जण सुख जाण
कुणीच मुलं बाळ जी शिके भरवसा वैत धोका देताय संपत्ती सुकन्याची सकला संपत्ती सुकन्याची यथा कीर्ती चिन्हाची प्रवेश धन संपत्ती सुख देत नाही. सकळ संपत्ती कोणती आहे? सकळ संपत्ती आहे बाबा शरीर. बर का नको जाऊ देऊ भांगडा प्रेमाची पांडुरंगा. म्हणून शरीर महत्वाचं आहे. शरीर ही सगळ्या जीवनातली संपत्ती आहे. आणि ज्याला यशनाबाई वाया घातली ना त्याला कळतं पण लय उशिरा. एसटी निघून गेल्यावर कॅन्डवर गेल्यानंतर काय फायदा आहे? तसं होतं बघा यशनानं शरीर गेलं की. मग यश सकल संपत्ती शरीर सुख देत नाही, भोग सुख देत नाही, वैभव सुख देत नाही, आहे यही जीवन सुख देत नाही. जयाचे यही धड नाही तयाचे परात्र पोसशी काही. अरे म्हणजे आलातच नाही तर पाव येत नाही तर आलात येतो कुठून? चला चिंतेने नव्हे आणि हे लोक चिंतेने प्राप्त नाही स्वर्गी. चिंतेला नसा एवढं सुख चिंता योग साधना योगाच्या वाटा निघाला सोबत आता या दुःखाचा वाटा भागा. म्हणून योग साधना कठीण आहे. म्हणले योग साधने सुख नाही चिंताच करू नका. चिंता शरीरात संचारली रामा तुम्हाला कशात सुख लागायचं नाही. हनुमंतराया सांगतो परमानंदाचे आम्हाला चिंतेने प्रमाणाच्या निरंतर उद्देश उदास अंधकरण चिंता लागल्यानंतर परमानंद शब्दाचा अर्थ आहे न संपणाऱ्या आनंदाला परमानंद म्हणते. परमपुरुषाची प्राप्ती झाल्यानंतर परमानंद प्राप्त होतो. प्रपंचिक लोकांचं आपलं साधन नाही ते. ज्याने योग साधना केली योग साधना केल्यानंतर त्याला स्वतःच्या अंतःकरणामधल्या आत्म्याची देवाची आत्मप्रचिती यावं लागते आणि तेव्हा त्याला परमानंदाची प्राप्ती होती. बोला धर्मानंद श्रीरामचंद्र चिंतेने केला इतराचा कायाचा विचार चिंता दुस्तर श्रीरामा. आता या ओळीमध्ये 3 पाकळ्यामध्ये गावाने काय सांगितलंय दृष्टांत सांगितलं. म्हणजे बोला एवढा मोठा देव असून चिंतेने काय त्याला इतराचा काय विचार आहे? म्हणले आपण कुठले म्हणले बुंदी खायच्या बापाचे. झाडात नाही धड पावऱ्यात नाही माणसात नाही जगात नाही. आपलं काय म्हणले माकड हाणलं ते पुढचं तुम्ही म्हणा. पण आपल्या लय गर्व मग 4 पोरण मोह एवढं शेत वया हातात काय राहतं हाय ते पैसा लागले पोरं नेल्याशी बँकेतून देत नाही. 70 होऊ द्या पण ती थोर जागा हे चिंतेचा सगळा एवढा तुझा नाम रामा तुमच्या नावामुळे चिंतन होते ना. एवढी तुमच्या नामाची ताकद पैठणीवाशी शांती ब्रह्मनाथ बाबांशी शासणारे गाव आणि यांनी अंतरातला भाव व्यक्त केला. बोला हे सगळा चिंता साधून पाही स्वरूपी स्वामित्राची भय नाही प्रतिज्ञा पाहिजे. हनुमंतराया रामप्रभूला म्हणले सगळी चिंता रामा तुम्ही टाका स्वस्वरूपी सावध. रामाचं कार्य चालतं 3 टप्प्यात. म्हणून हनुमंतांनी रामाला सावध व्हा म्हणले स्वस्वरूपात जा. कधी कधी रामायणामध्ये असा प्रसंग येतो की रामप्रभू देवाचं कार्य करतो. कधी कधी मानवी जन्माला आल्यानंतर माणसासारखं कार्य करतो. आणि 3रं कार्य रामाचं क्षत्रियाच्या कुळात जन्माला म्हणून क्षत्रियासारखे बाण मारून समोरच्याचा जीव घेतो. राक्षसाचं निर्दळन करतो. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या वेळेस साधर्म वाटतो भगवान परमात्मा अवतीर्ण होऊन त्याचं कार्य करतो. बोला हाताची जाऊन सत्वरा आणून औषधी संभारा पटवीला समुद्र प्रतिज्ञा हे माझी हाताची जाऊन सत्वर. हे रामा अरे मी आता जाईन
खरी सेवा आणि भयंकर त्याच्या जीवा चला आईसे बोला मी कोणा कोणा काठीला भूमी पुढे कथा दिराचा वसुतेचा गळा परिश्वत जमिनीवर शिरपुटा पटल्या गेलो एका जणाला गावबा काका म्हणजे हनुमंतरायांनी शिपूट जमिनीवर आपटलं आणि पुढची कथा अतिशय गोड म्हणले श्रोते सकल परिसर लोकांनी ऐकावी अशी पवित्र कथा आहे आणि मग इथं आपल्याला पूर्ण विराम झाला आता परिहार लागला जे कोणाला गे माऊलीची द्वारच्या केली ते लागायची वपी बाळाच्या मुखाची जमानाची अतिशय प्रेमाने जे आईला गोड लागतं ते मुखामध्ये लहान मुलाची आई घालते बरं का बाळकाचे नेले का शिष्याचे निधाडेपणे होईचे जी व्याली ना व्याली तिला त्या मुलाची किंमत आहे अनुभवाशिवर गोष्ट खोटी पुरुष मंडळी आपल्याला अनुभव आहे का मुलाच्या वेळस किती यातना येतात नाही म्हणून ज्या ठिकाणी सार्वजनिक कार्य असेल त्या ठिकाणी माय मावल्याला आधी पंक्तीत यावायला कारण कुणी शोधलंय का बाळाचं दूध आणि गर्भशया त्यांच्याकडे जास्त आहे आपल्याकडे ह्या दोन गोष्टी कमी आहेत म्हणून आपल्याला मागून एका जनार्दन शरण श्री गुरुला पैठणीवासीनाथ महाराज शिष्य असणारे गाववाने रामायण लिहिलं लक्ष्मण शक्तीच्या दुसऱ्या अध्यायापासून पण कुठं स्वतःच नाव वापरलं नाही आपल्या श्री गुरूंचं नाथ महाराजांना आणि नाथ ज्यावेळेस गुरुवर बोलायचं त्यावेळेस जनार्दन स्वामीला उद्देशून म्हणजे हनुमान जाईल औषधीला गमन करेल ही कथा आता पुढच्या अध्यायामध्ये माझ्या श्री गुरुनं मला कृपा करून हात ठेवला मस्तकी बोलतो अंतरित सवला ही माझ्या गुरुंची कृपा झाली गुरुच्या कृपेनं इथपर्यंत रामायणाची कथा मी चालवली बोला तो तिसरी भावार्थ रामायण प्रार्थना नाम चतुर्ध्याय बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाम पुढील वाचन रंगनाथ महाराज मस्के आणि सूचक शिवाजी महाराज आडसरे या ठिकाणी एक नम्रतेची विनंती बर का शेणा जर प्यारणारा असला ना जर काकऱ्या पहिले चालली तर त्याला दम निघत नाही म्हणून मी मध्येच बोललो बर का काय झालं आपला परिचय नसल्यामुळं पण असं तुमची सर्वांची मर्जी नाही तर मला नम्रा नसल्यावा आवडती पण म्हणलं आता काय जाऊ द्या म्हणलं थोडंफार म्हणून 5-6 ओव्याच एवढ्या सांगतो पण हे म्हणजे तुम्ही आत्याकडे करा तर सेवके करावे सांगितले काम प्रभू रामचंद्र भगवान की जय